प्रेक्षकांनो, सॉरी आज खूपच उशीर झाला मला आणि सॉरी आज आणि उद्याच्या दिवस पण मला असाच थोडासा उशीर होणार आहे. प्लीज मला समजून घ्या. तर सुरुवातीला आपण बघतोय बयोमध्ये की आरव आणि सुमन डिस्कस करत असतात की आता बयोचं काय करावं. तेव्हा आरव म्हणतो, मला तर वाटतं बयोने सांगून टाकावं बाबाला की तीच बयो आहे. बाबाचा बयोवर विश्वास बसेलच. पण आता इरा हे ऐकते आणि चिडते आरववर आणि म्हणते, वा वा दादा वा, तुला बाबाच्या जीवाचं काही पडलेलंच नाही आहे ना. बाबाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, त्यांना काही मानसिक धक्का बसला ना, तर मी सोडणार नाही त्या बयोला. तिची तर आता मी वाटच लावून येते. आता ही चालली आहे तनतन करत बयोकडे. इकडे बयोच्या घरी हेतल म्हणत असते, ए माझी भांडी राहिली आहे घासायची, तू घासून घे ग सरस्वती. बयो म्हणते, तुझी टर्न आहे ना भांडे घासायची, मी कशाला तुझं काम करू. तू माझं काम करतेस का कधी. मी नाही करणार तुझं काम, तू तुझी घास भांडी. आता लगेच अंकिता म्हणते, काय ग घासली एक दिवस भांडी तर काय बिघडतं तुझं. बयो म्हणते, मी का घासू भांडी आणि तुम्ही हे अशा पद्धतीने माझ्याशी बोलता ना, आता तर भांडी घासणारच नाही. घासली असती मी भांडी, पण तुम्ही माझ्याशी खूप वाईट पद्धतीने बोलता. आणि लगेच ही अंकिता म्हणते, बघ बघ तुला कशी तशन देते ही हेतल, तू सिनियर आहे ना तरी पण ही तुझं काम ऐकत नाही. आता हेतल काही बोलत नाहीये बरं का, पण उगाचच ही अंकिता आग लावेपणा करतीये. भय म्हणते, काय ग खूपच आग लावायचा प्रयत्न करते ग. एवढ्या वेळ जर गॅसवर जाऊन काही केलं असतं ना तर एखादा पदार्थ झालाच असता नक्की. आता या दोघींची भांडणं चालू असतात, चांगले कचाकचा भांडतायत या दोघी तिघी जणी. पण तेवढ्या दारावरची बेल वाजली आहे आणि लगेच हेतल म्हणते, आल्या वाटतं मोकल काकू. आता लगेच ही अंकिता म्हणते, थांब आता तुझं नावच सांगते मोकल काकूंना. तेव्हा बयो म्हणते, त्यांना माहिती आहे माझं पूर्ण नाव काय येते, तू तुझं बघा. आता ही इरा आली आहे बयोला झापायला तिथे. बरं उगाच डोकं खात असते ही इरा बयोचं. आणि बयो पण तिचं एवढं का ऐकून घेते मला कळतच नाही बाबा, हद्दीच्या पार बोलते ती. असो, शुभमकर आणि गौतमी कुठल्या तरी कॅफेमध्ये गेले. गौतमी म्हणत असते, अरे जाऊ दे ना, कशाला त्या सरूचा विचार करतोय, सोडून दे ना आता. हे बघ शुभमकर, आता तू गेल्यापासून खूप काळ लोटून गेलाय, आपल्याला आता अपडेट राहावं लागेल, जगाप्रमाणे चालावं लागेल. तिथे गावाकडे राहत होतास तसं राहत जाऊ नकोस. हे शहर आहे आणि इथे तुला खूप लोक ओळखतात, मला माहिती आहे. तू टेन्शनमध्येस, पण सोडून दे रे तो विषय. आणि तुला आठवतं का इथे आपण जेव्हा डेट करायचो तेव्हा तू कॉफी मागवायचास, तशीच कॉफी झाली आहे बघ ना पिऊन. शुभमकर कॉफी पितात आणि म्हणतात, चांगली आहे. मग गौतमी म्हणते, हे बघ शुभमकर, तू गेल्यानंतर मी तुला खूप मिस केलं होतं रे. मुलांना मी एकटीनं वाढवलंय. तू आल्यानंतर आरव आणि इराबद्दल काहीच बोलला नाहीस. आणि खरंच हे सगळं करताना माझी खूप ओढाताण झाली रे. मी तुला खूप मिस करत होते आणि तू माझ्यासोबत नाहीये या गोष्टीची खंत मला नेहमीच वाटायची. कसली भामटी आहे प्रेक्षकांनो ही गौतमी. तिनेच तर किडनॅप करून ठेवलं होतं. बरं एवढा मोठा क्राईम केला तिने, त्याचं तर काही बोलणंच नाही आहे, म्हणजे तो विषयच संपलाय. आता शुभमकर म्हणतात, मला म्हणजे कळतंय ग गौतमी, म्हणजे एकटं पॅरेंटिंग करणं खूपच अवघड गोष्ट असते. म्हणजे ते गेलेले दिवस तर मी परत आणू शकत नाही, पण माझ्या आरवला आणि इराला मला अजून मोठं झालेलं बघायचं आहे. आता गौतमी शुभमकरांचा हात हातात घेते आणि म्हणते, हो मला सुद्धा शुभमकर, खरंच मी तुला खूप मिस केलं रे. आणि स्टील आय लव्ह यू. मी खूप प्रेम करते रे तुझ्यावरतीच. आणि मला आतापर्यंत खूप प्रपोजल आले, पण मी कधीच कोणाचा विचार केला नाही तुझ्याशिवाय. आणि आता हे सगळं ती बोलत असताना बरोबर त्या दुष्यंतने बघितलंय, म्हणजे गौतमी याला पण फिरवतेच ना. आता त्याला हे बघितल्यानंतर खूप राग येतो. गौतमी त्या शुभमकरांच्या खांद्यावर डोकं ठेवून अगदी प्रेम व्यक्त करते. तर आता इकडे आपण बघतोय ही इरा आली आहे आणि बयो म्हणत असते, इरा बाबांना मानसिक धक्का पोहोचू नये म्हणून मी बाबांना सांगत नाहीये की मी बयो आहे, पण तू हे सगळं कशासाठी केलंस. आता इरा म्हणते, तुला सांगून ठेवते, वॉर्निंग देते मी, चुकून सुद्धा बाबाला सांगायचं नाहीयेस तू की तू बयो आहे म्हणून. माझ्या बाबांना काही झालं ना तर याद राख. आणि पहिली गोष्ट म्हणजे तू माझ्या बाबाला माझा बाबा करणं सोडून देतो. फक्त माझा बाबा आहे, तुझा बाबा नाही येतो. आता या दोघींचे भांडणं ऐकून ती हेतल म्हणते, तुम्ही दोघी गप्प बसाने, मोकल काकू आल्या ना तर आम्हाला हाकलून देतील घरातून. इरा म्हणते, आल्या तर आल्या, मला काय त्यांचं, मी हिला बोलायला आली आहे आणि मी तिला वॉर्निंग द्यायला आली आहे. ए भिकारडे, त्या माझा दादा इथे आला आणि तो जर तुला म्हटला की तू बयो आहे म्हणून बाबाला सांगून टाक, तर तू ते सांगायचं नाहीस. तुझ्या स्वार्थापोटी तू सांगशील सुद्धा, पण तसं जर केलंस ना तर वाट लावीन मी तुझी. बयो म्हणते, इरा मी माझ्या आयुष्यात काय करायचं आणि काय नाही ते तू मला सांगू नकोस, पण तू हे सगळं कशासाठी चित्र उभं केलंस बाबांच्या समोर, मला तू बाबांसमोर का बदनाम केलंस. आता लगेच इरा म्हणते, अगं तुला नाही ना केलं बदनाम, बयो तर मेली आहे ना बाबासाठी. नाही म्हणजे तू सरू आहे ना, सरूची इमेज खराब झाली तर तुला काय फरक पडतोय. आता बयो म्हणते, तुम्ही आधीच माझं श्राद्ध घातलं ते मी सहन केलं, मला मारून टाकलं तेही मी सहन केलं,
पण आता हे सगळं करायची काहीच गरज नव्हती. इरा म्हणते गरज होती आणि तुला सांगून ठेवते मी, तू बयो म्हणून बाबाच्या समोर आलीस ना तर याद राख. बयो म्हणते हे मी खपून घेणार नाही इरा. आता दोघी पण पुढं मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतात. तेव्हा अंकिता आणि हे म्हणतात अगं तुम्ही गप्प बसा ना दोघी, आमचे राहायचे वांदे होऊन बसतील. आता अंकिता म्हणते ए बाई इरा अगं तू गप्प बस ना, तुला माहिती आहे ना ही कशी, आता पण ही आमच्याशी भांडतच होती, तू चल ग बाई इथून. आता या दोघी लिटरली तिला केचतच बाहेर नेऊन हाकलून देतात. एवढं कोणी टॉलरेट करतं का? ही बयो किती डोक्यावर बसून ठेवते या इराला. असो पण आता दुष्यंत विचार करतोय मनाशी मला भेटायचं तर हिच्याकडे वेळ नव्हता, आता या शुभमकरच्या गळ्यात गळे घालून बसली आहे. पण आता तो फोन करायचा प्रयत्न करत असतो गौतमीला. गौतमी मुद्दाम फोन उचलत नसते. शुभमकर म्हणत असतो अगं तुझा फोन वाजतोय, पण ती म्हणते जाऊ दे वाजू दे अरे, पण सारखाच वाजत असतो. म्हणून शुभमकर म्हणतात अगं बोलून घे एकदा. मग गौतमी म्हणते हॅलो कोण बोलताय सर. आता लगेच हा दुष्यंत कुठे आहेस तू. तेव्हा गौतमी म्हणते सर मी जरा बिझी आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करते, मी मीटिंगमध्ये आहे का. आता एवढ्या वाईट पद्धतीने अवॉइड केल्यानंतर दुष्यंतचं तोंड कसं झालं असेल हे तुम्ही इमॅजिन करूच शकता. आता इकडे पप्पू भैया आलाय या आपल्या विशाल भैयाकडे. मी भैया का म्हणलं हे तुम्हाला कळेलच थोड्याच वेळात. तर आता विशाल म्हणतो ही कोणी केली तुमची अवस्था अशी, काय झालं तुम्हाला. मग आता पप्पू आधी तर फेका मारायचा प्रयत्न करतो. काय आहे ना मी रस्त्याने चाललो होतो, माझ्या पायाखाली खडा आला, मग तो खडा आला आणि मग मी पडलो म्हणून मी इथे आलो. मग आता विशाल म्हणतो इथे कशाला आलात तुम्ही, DND हॉस्पिटल जवळ होतं, तिथे तुम्ही उपचार करायचे असते ना. पप्पू म्हणतो नाही हो, मी तिथे गेलो असतो तर रमाकांत नावाचा खडा आला असता. तो इतका गोल 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 उत्तरं देतोय ना आणि मजेशीर उत्तरं देतोय. पण आता विशाल म्हणतो काय झालंय मला खरं खरं सांगा, मी तुम्हाला औषधं गोळ्या देणार नाही त्याशिवाय. आता या विशालने सगळं काही सांगितलंय डिटेल की रमाकांतने मला मारलं वगैरे वगैरे, मी त्यांचे पैसे बुडवले ना म्हणून. पण हे बघा विशाल सर तुम्ही ना हे सगळं डॉक्टर सांगू नका. डॉक्टर म्हणजे तो बयोला डॉक्टर म्हणतो. विशाल म्हणतो तुम्ही किती विचार करता सरस्वतीचा, तिला सांगू नका का बरं. मग आता हा म्हणतो अहो त्या ना खूप चांगल्या आहेत, म्हणजे त्या जेव्हा इथे आल्या होत्या ना मुंबईला सगळ्यात पहिल्यांदा तेव्हा मी त्यांची बॅग चोरली होती. आता विशालला हे ऐकायला खूप इंटरेस्ट येत असतो. मग हा सगळं काही सांगतो. तिने माझा पाठलाग केला, ती तिची स्वप्न घेऊन इथे आली होती आणि जेव्हा मी तिची बॅग चोरली आणि उघडून बघितली ना तर त्यामध्ये स्टेथिस्कोप होता, तिचा कोट होता, ॲप्रन आणि काही पुस्तकं होती. पण तिने माझा पाठलाग करणं सोडलंच नाही तिने मला गाठलंच आणि जेव्हा लोक मला मारायला आली ना तेव्हा तिने मला वाचवलं सुद्धा. ती ना मला अगदी बहिणीसारखी आहे. मला सांगा कुठलीही बहीण अशीच करेल ना, भावाला काही होऊ देईल का. तर विशाल म्हणतो हो हे तुमचं अगदी बरोबर आहे हा. पप्पू पुढे बोलतो खरंच त्यांना सांगू नका डॉक्टरांना, त्यांना खूप वाईट वाटेल हो, मला लागलंय तर त्या काळजी करत बसतील. आणि तसंही त्या म्हणजे तुम्ही पण त्यांना भावासारखेच आहात ना, त्या पण तुमची भावासारखीच काळजी घेता. आता विशाल म्हणतो नाही नाही मला बहीण आहे ऑलरेडी, गावाकडे माझी एक बहीण आहे, अजून कशाला बहीण हवी ना. नको नको बहीण नको मला आता, म्हणजे आता तुम्ही इथे आराम करा, मी तुम्हाला गोळ्या वगैरे देतो. पण आता पप्पू पुन्हा म्हणतो नको काय. आता हा म्हणतो नको नको बहिणीचा विषय राहू द्या आता. म्हणून मी म्हटलं पप्पू भैया आणि विशाल भैया. असो गमतीचा भाग होता. तर आता विशालने त्याला झोपवलं आणि गोळ्या औषधं पण दिलेत. पण आता लगेच त्याने थोड्या वेळाने बयोला फोन केला आणि तिला सांगतोय की मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी सरस्वती, इकडे पप्पू आला होता. आता बयो म्हणते काय पप्पू दादा तिकडे कशाला आला होता. मग आता विशाल सांगतो त्याला ना खूप मार लागला होता, कोणीतरी मारलं होतं त्याला. मग आता बयो म्हणते काय कसा आहे तो, बरा आहे ना, कुठे तो, मला फोन द्या, त्याच्याशी बोलू द्या. मग आता हा विशाल म्हणतो हे बघ सरस्वती शांत हो, मी त्याला गोळ्या औषधं दिले, तो आता जस्ट त्याच्या घरी गेला आहे, पण तुला माहिती आहे का त्याला रमाकांतने मारलं होतं. बयो म्हणते मी ना त्या रमाकांत काकाला सोडणार नाही आता. विशाल म्हणतो हे बघ हायपर होऊ नकोस, तुला कळतंय का त्यांनी मला शुभमकरांना भेटू दिलं नाही त्या गौतमी मॅडमनी आणि तुला पण तिथून बाहेर काढलंय आणि आता रमाकांतने या पप्पूला मारलंय, म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय, तू लवकरात लवकर त्या घरात पोहोच. बयोला सुद्धा आता टेन्शन आलंय की शुभमकरांना पुन्हा एकदा खतरा आहे. असो तर आता पुढे आपण बघतोय गौतमी दुष्यंतला पुन्हा कन्व्हिन्स करण्यात पटाईत ठरतेच आणि त्याला सांगते की त्या पोरीला आपण घराबाहेर काढले ना, आता शुभमकरला आपण वेडं करू. आणि बयो विशालच्या खांद्यावर जबाबदारी टाकते शुभमकरांना भेटायची. आता पुढे कशी कशी बयो शुभमकरांकडे पोहोचेल हे बघूयात. प्रेक्षकांनो सॉरी आज उशीर झाला आणि उद्या पण थोडासा उशीर होईल, जरा बाहेर जायचे प्रेक्षकांनो. आय होप तुम्ही मला समजून घ्याल, पण रिव्ह्यू स्किप करणार नाही, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.